पहलगाम येथील अतिरेकी हल्ल्याच्या घटनेनंतर भारत सरकारनं जशास तसं उत्तर देण्याची वेळ आली आहे, असं परखड मत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुजित चव्हाण यांनी व्यक्त केलंय। शिवसेना आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज पुतळा इथे संतप्त निदर्शनं करण्यात आली। आतंकवाद्यांनी केलेल्या आक्रमणाचा निषेध म्हणून शुक्रवारी 25 एप्रिलला कोल्हापूर बंदची घोषणा करण्यात आली। यावेळी एक धक्का और दो, पाकिस्तान जला दो अशा घोषणा देण्यात आल्या। छत्रपती शिवाजी महाराज पुतळा महाराजा प्रतिष्ठानचे संस्थापक निरंजन शिंदे म्हणाले, त्यांनी जर धर्म विचारून कृती केली तर आम्ही पण आता धर्म विचारूनच कृती करून उत्तर देऊ। कोल्हापूर इथं आता एकही बांगलादेशी घुसखोरांना आम्ही राहू देणार नाही। या प्रसंगी हिंदू एकताचे शहराध्यक्ष गजानन तोडकर, सेवाव्रत प्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी साळुंखे यांनी मनोगत व्यक्त केलं। शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख किशोर घाडगे आणि उदय भोसले, मराठा तितुका मेळावा चे योगेश केरकर, विश्व हिंदू परिषदेचे अनिल दिंडे आणि हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते। या ठिकाणी निषेधासाठी आम्ही शिवाजी चौकात आलेलो आहे। आम्हाला एवढंच आता सांगायचं आहे केंद्र सरकारला की आता आंदोलन वगैरे असा इशारा देण्यापेक्षा आता जशास तसं उत्तर देण्याची वेळ आलेली आहे। आणि ह्या केंद्र सरकारला शिवसेनेच्या वतीनं आमचं जाहीर आव्हान आहे की आता आपली भूमिका काय असणार आहे। भारत सरकार आता पाकिस्तानच्या बाबतीत काय भूमिका घेणार आहे आणि हिंदूंना काय न्याय देणार आहे याची आता वाट बघायची वेळ आलेली आहे। आता भारतातला एकही हिंदू आता गप्प बसणार नाही। जसं हिंदू म्हणून विचारणा केली आणि गोळ्या घालण्यात आल्या, तसं देखील आम्हाला आता विचाराची वेळ येईल की तू मुस्लिम आहेस काय, तू अतिरेकी आहेस काय। आम्हाला पण जशास तसं उत्तर देता येतंय। आम्ही हिंदूंनी का बांगड्या भरलेल्या नाहीत। आता जसा तुम्ही शड्डू ठोकलाय तसा आता हिंदूंनी पण शड्डू ठोकलाय। आता जशास तशी उत्तर देण्याची वेळ आलेली आहे। नरेंद्र मोदींनी आणि अमित शहानी पाकिस्तानला जशास तसं उत्तर द्यायचे आता भारतातील नागरिक वाट बघायला लागलेले आहेत।